बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये करडे नावाचे एक छोटे गाव आहे। या गावामध्ये अमोल नावाचा युवती राहत होता। अमोल हा व्यवसायाने गवंडी असतो। तो लोकांची घरे बांधण्याचे काम करत होता। अमोल बऱ्यापैकी पैसे देखील कमवत असायचा, पण अमोलमध्ये दोन सर्वात मोठे दोष होते। अमोल रोज रात्री दारू प्यायचा आणि दारू पिल्यानंतर अमोल अक्षरशः शैतान बनत असायचा। अमोल जेव्हा कधी आपल्या घरी येत असायचा तेव्हा दारू पिल्याशिवाय तो घरी येत नव्हता आणि दारू पिल्यानंतर तो आपली बायको रश्मी सोबत भांडण तंटा करत असायचा। भांडण झाल्यानंतर तो आपली बायको रश्मीला खोलीच्या आत घेऊन जायचा आणि तासन तास तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध करायचा। रश्मी यामुळे खूप त्रस्त झाली होती। काही दिवसांचा काळ निघून गेल्यानंतर रश्मी शेवटी आपला नवरा अमोलला घटस्फोट देते। घटस्फोट देऊन ती आपल्या माहेरी निघून जाते। अशा प्रकारे अमोल आता आपल्या घरात एकटाच राहू लागतो। काही दिवसांचा काळ आणखी निघून गेल्यानंतर एक दिवस असा येतो की सकाळचे साधारण 8 वाजलेले असतात। अमोल आपल्या घरात बसलेला असतो। त्याचवेळी अमोलच्या घराच्या दरवाजावर टकटक होते। अमोल जसा आपल्या घराचा दरवाजा उघडतो तसा तो पाहतो की त्याच्यासमोर गावचा सरपंच रामराव उभा असतो। रामराव घराच्या आतमध्ये येतो आणि अमोलला म्हणतो, अमोल, हे बघ, आपल्या गावात जी स्मशानभूमी आहे तिथे खूपच घाण साचलेली आहे। तिथे जनावरे येतात आणि त्यांनी तिथे सर्वत्र घाण करून ठेवली आहे। आता तुला त्या स्मशानभूमीच्या चारही बाजूंनी एक भिंत बांधावी लागेल आणि हे काम तुला लवकरात लवकर पूर्ण करावे लागेल। अमोलकडे त्यावेळी कोणतेही काम नसतं। अमोल म्हणू लागतो, सरपंच साहेब, तुम्ही कसलीच काळजी करू नका। मी त्या स्मशानभूमीच्या चारही बाजूंनी एक मजबूत कंपाऊंड वॉल उभी करू शकतो। रामराव म्हणतो, चालेल, चांगली गोष्ट आहे, मग उद्यापासून कामावर आहे। त्यानंतर अमोल सरपंचाला म्हणतो, सरपंच साहेब, माझ्याकडे मजुरांची कमतरता आहे, मी मजूर कुठून आणू? पण रामराव सरपंच म्हणतो, बघ, ही तुझी समस्या आहे, मजूर तुला शोधावे लागतील आणि तुला संपूर्ण काम पूर्ण करावे लागेल। तेव्हा अमोल म्हणतो, काही हरकत नाही सरपंच, मी स्वतःच मजूर शोधून काढतो। आणि अशा प्रकारे रामराव तिथून निघून जातो। पण जसा 1 तासाचा वेळ निघून जातो तसा अमोल आपल्या मनात विचार करू लागतो, मजूर कुठून आणायचे? त्यानंतर अमोल त्या गावात बराच वेळ मजुरांना शोध घेत फिरतो, पण त्याला एक देखील मजूर मिळत नाही। तेवढ्यात अमोलला समजतं की या गावात एक विधवा महिला राहते। त्या विधवा महिलेचं नाव स्नेहा आहे। स्नेहा ही मजुरीचं काम करत असते। अशा प्रकारे अमोल त्या महिला स्नेहाच्या घराच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो। स्नेहा जशी आपल्या घराचा दरवाजा उघडते तशी ती पाहते की तिच्यासमोर अमोल गवंडी उभा असतो। अमोलची नजर जशी स्नेहाच्या मखमली शरीरावर, गोऱ्या अंगावर आणि तिच्या तारुण्यावर पडते तशी अमोलची नियत बिघडते। अमोलने आजपर्यंत आयुष्यात इतकी सुंदर स्त्री कधीच पाहिली नव्हती। अमोल आपल्या मनात विचार करू लागतो, ही बाई खूप सुंदर आणि तरुण आहे, शिवाय ही एक विधवा महिला आहे, हिचा नवरा मरण पावला आहे, मग हिलाच मजुरीच्या कामावर का ठेवू नये? त्यानंतर अमोल त्या महिला स्नेहाला विचारू लागतो, स्नेहा, तू मजुरीचं काम करते की नाही? स्नेहा देखील काही कमी नसते। ती हसत हसत म्हणते, तुम्ही आधी माझ्या घराच्या आतमध्ये या, मग मी तुम्हाला सगळं सांगते। त्यानंतर अमोल त्या महिलेच्या घराच्या आत प्रवेश करतो। अमोलची नजर त्या महिलेवरच खिळलेली असते आणि पुढे जाऊन अमोल तिला मिळवण्याचा विचार करत असतो। तेवढ्यात स्नेहा अमोलला म्हणते, मी मजुरीचं काम करते आणि मला कामाची खूप गरज आहे। तेव्हा अमोल म्हणतो, तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको, उद्यापासून आपल्याला काम मिळालं आहे आणि आपल्याला स्मशानभूमीत जावं लागेल। तिथे स्मशानभूमीची 4 दिवारी बांधायची आहे। जशी ही महिला स्मशानभूमीबद्दल ऐकते तशी ती खूप घाबरते। स्नेहा म्हणू लागते, मी स्मशानभूमीत काम करायला जाणार नाही, कारण तिथे भूतप्रेत राहतात। पण अमोल म्हणतो, तुला काळजी करण्याची अजिबात गरज नाही, मी तुझ्यासोबत असेन। अशा प्रकारे कसाबसा अमोल त्या महिलेला समजावण्यात यशस्वी होतो। स्नेहा म्हणते, ठीक आहे, मग मी उद्यापासून काम सुरू करेल। पण अमोल म्हणतो, मला अजून एका मजुराची गरज आहे, दुसरा मजूर कुठून आणू, मला कुठे मिळेल? स्नेहा म्हणते, आमच्या शेजारी एक मुलगा राहतो आणि त्या मुलाचं नाव अजिंक्य आहे, तुम्ही त्याला भेटा आणि त्याच्यासोबत एकदा बोलून पहा। तेव्हा अमोल त्या महिलेच्या सौंदर्याकडे पाहत म्हणतो,
ठीक आहे, मी त्याच्या घरी जातो, त्याला भेटतो, पण उद्या सकाळी तू तयार राहा. त्यानंतर अमोल स्नेहाच्या घरातून बाहेर पडतो. तो सरळ अजिंक्यच्या घरी जातो आणि अजिंक्यला भेटतो. अमोल त्याला म्हणतो, अजिंक्य, उद्यापासून आपल्याला स्मशानभूमीत काम करण्याचं जायचं आहे. अजिंक्य म्हणू लागतो, काही हरकत नाही, मी उद्या सकाळी स्मशानभूमीत पोहोचेन. अशा प्रकारे संपूर्ण रात्र निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 7:30 वाजण्याच्या सुमारास अमोल आपल्या घरातून आपल्या कामाचं सामान घेतो आणि ते सामान घेऊन सरळ स्नेहाच्या घरी जातो. त्यावेळी स्नेहा आपल्या घरात काम करत असते. अमोल जसा तिच्या घरात सरळ प्रवेश करतो तसा तो पाहतो की स्नेहाने अतिशय पातळ आणि पारदर्शक साडी नेसलेली असते. त्या पारदर्शक साडीमधून तिचं सौंदर्य स्पष्टपणे दिसत असतं. आता अमोल आपल्या मनात विचार करू लागतो, ही महिला माझ्यासोबत मजुरी करेलच, पण तिच्यामुळे माझं मन देखील रमून जाईल. पण आज अमोल या महिलेसोबत एक फार मोठं कृत्य करणार होता, ज्याबद्दल स्नेहाला काही देखील माहिती नव्हतं. त्यानंतर अमोल स्नेहाला म्हणतो, स्नेहा, आधीच उशीर झाला आहे, चल आता स्मशानभूमीत जाऊ. स्नेहा म्हणते, ठीक आहे, मी आधी घराला कुलूप लावते. त्यानंतर स्नेहा घराचा दरवाजा बंद करते आणि अमोल तिला घेऊन आता अजिंक्यच्या घरी जातो. अजिंक्यला आवाज दिला जातो. अजिंक्य देखील आपल्या घरातून बाहेर येतो. त्यानंतर हे तिघेजण मिळून स्मशानभूमीमध्ये पोहोचतात. स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर ते पाहतात की तिथे चारही बाजूंना घाणीचे साम्राज्य पसरलेलं असतं. पण आता अमोल म्हणू लागतो, चला आपण काम सुरू करू. अशा प्रकारे आता अमोल, अजिंक्य आणि त्यांच्यासोबत स्नेहा हे तिघेजण मिळून काम सुरू करतात. जवळपास 2 तासांचा वेळ निघून जातो. त्याच वेळी अजिंक्य म्हणतो, मिस्त्री साहेब, आज मला संध्याकाळी घरी जावे लागेल, कारण माझी आई नेहमी आजारी असते, तिच्यासाठी मला औषधंसुद्धा आणायची आहे. तेव्हा अमोल म्हणतो, काही हरकत नाही, तू संध्याकाळी साधारण 5 वाजता आपल्या घरी जाऊ शकतो. पण अमोलची नजर सतत स्नेहावर खिळलेली असते. काम करताना देखील तो स्नेहाच्या सौंदर्याकडे पाहत राहतो. आणि जसा संध्याकाळी साधारण 5 वाजण्याच्या सुमाराचा वेळ होतो तसा अजिंक्य पुन्हा म्हणतो, अमोल, आता मला घरी जायचं आहे. अमोल म्हणतो, तू आपल्या घरी जाऊ शकतो. त्यानंतर अजिंक्य त्याच वेळी आपल्या घरी परत निघून जातो. आता त्या स्मशानभूमीत फक्त अमोल आणि स्नेहा हे दोघे जणच उरलेले असतात. अमोल पाहतो की दूरदूरपर्यंत आसपास कुणीही नसतं आणि अंधार देखील पडू लागलेला असतो. तेवढ्यात स्नेहा अमोलला म्हणते, हे बघा मिस्त्री साहेब, मला देखील आता माझ्या घरी जायचं आहे, अंधार पडायला लागला आहे. तेव्हा अमोल म्हणतो, तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको, मी स्वतः तुला तुझ्या घरापर्यंत सोडून येईल. अशा प्रकारे ते दोघे जण मिळून पुन्हा काम करू लागतात. पण दुसऱ्या क्षणी अमोल त्या महिलेला म्हणतो, हे बघ स्नेहा, तुझ्या नवऱ्याचं निधन झालं आहे आणि माझी बायको मला घटस्फोट देऊन निघून गेली आहे. मला त्यामुळे तुझ्यासोबत शरीर संबंध करायचे आहे. जसे हे शब्द स्नेहाच्या कानावर पडतात तशी स्नेहा देखील काही कमी नसते. ती त्या क्षणी अमोलला म्हणते, मला काही अडचण नाही, पण तुला मला काही पैसे द्यावे लागतील. अमोल म्हणतो, पैशांची काळजी करू नको, मी तुला पैसे देऊ शकतो. आता अमोल संधी साधून त्या महिलेला म्हणतो, चल आपण शेजारी जाऊ, तिथे उभ्याने मी तुझ्यासोबत शरीर संबंध करतो. अशा प्रकारे अमोल कसाबसा स्नेहाला तयार करण्यात यशस्वी होतो. त्यानंतर स्नेहा आणि अमोल शेजारी जातात आणि तिथे गेल्यानंतर त्या दोघांमध्ये परस्पर संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित होतात आणि ते दोघे मिळून आपापल्या इच्छा पूर्ण करू लागतात. जसं त्या दोघांच्या इच्छा पूर्ण होतात त्या दोघांचं मन भरतं. त्यानंतर स्नेहा अमोलला म्हणते, आता मला तू पैसे दे. त्यानंतर अमोल लगेच आपल्या खिशातून 500 रुपयांची नोट काढतो आणि स्नेहाला देतो आणि म्हणतो, स्नेहा, आता मला उरलेलं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबतच घालवायचं आहे. स्नेहा देखील आनंदी होते, कारण तिच्या सगळ्या गरजा अमोल पूर्ण करू शकत होता. अमोल देखील आता मनातून खूप खुश होतो. तो मनात विचार करू लागतो, ही महिला आयुष्यभर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत राहील. अशा प्रकारे त्या दिवशी अमोल स्वतः स्नेहाला तिच्या घरापर्यंत सोडतो आणि त्यानंतर स्वतःच्या घरी परत येतो. अशा प्रकारे त्या दोघांची प्रेम कहाणी इथूनच सुरू होते. पण स्नेहाला याची अजिबात कल्पना नव्हती की पुढे जाऊन हाच अमोल तिच्यासोबत काय करणार आहे.
अशा प्रकारे संपूर्ण रात्र निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास अमोल आपल्या घरात बसून जेवण करत असतो. जेवण झाल्यानंतर तो आपल्या कामाचं सामान घेऊन घराबाहेर पडतो. थोड्याच वेळात अमोल सरळ स्नेहाच्या घरी पोहोचतो. स्नेहाच्या घराचा दरवाजा ठोठावला जातो. स्नेहा दरवाजा उघडते. त्यानंतर अमोल तिच्या घरामध्ये प्रवेश करतो. अमोल स्नेहाला म्हणतो, स्नेहा तू लवकर तयार हो, त्यानंतर आपल्याला स्मशानभूमीत देखील जायचं आहे. स्नेहा म्हणते, मला फक्त 10 मिनिटं लागतील, मी लगेच तुमच्यासोबत निघते. त्यानंतर अमोल आपल्या दुसऱ्या मजुराला अजिंक्यला फोन करतो. तो म्हणतो, अजिंक्य तू लवकर स्नेहाच्या घरी ये, त्यानंतर आपण तिघेजण मिळून स्मशानभूमीत जाऊ आणि आपले उरलेले काम दिवसभर पूर्ण करू. अजिंक्य म्हणतो, मी आत्ता स्नेहाच्या घरी येतो. अशा प्रकारे 10 मिनिटांचा वेळ निघून जातो. स्नेहा देखील तयार होते आणि आता तिथे अजिंक्य देखील पोहोचलेला असतो. आता अमोल, अजिंक्य आणि स्नेहा हे तिघेजण गावातून निघून स्मशानभूमीत पोहोचतात. स्मशानभूमीत गेल्यानंतर ते तिघेजण मिळून पुन्हा काम सुरू करतात. आता हे तिघे स्मशानभूमीत काम करत असताना त्याचवेळी गावातील काही लोक एका महिलेचा मृतदेह घेऊन त्या स्मशानभूमीत येतात. जशी अमोलची नजर त्या महिलेच्या मृतदेहावर पडते तसा तो अजिंक्यला विचारू लागतो, अजिंक्य आज गावात कोणाचा मृत्यू झाला आहे? तेव्हा अजिंक्य म्हणतो, आपल्या गावात सानिका नावाची एक महिला होती. सानिका ही दिसायला खूप सुंदर होती. ती अनेक दिवसांपासून आजारी होती आणि आज तिचा मृत्यू झाला आहे. अमोल अजिंक्यचं बोलणं ऐकल्यानंतर म्हणतो, हे तर खूप वाईट झालं. तेवढ्यात स्नेहा देखील तिथे बसलेली असते. स्नेहा अमोलला म्हणते, आज ज्या महिलेचा मृत्यू झाला ती गावातील सर्वात सुंदर महिला होती, पण आज तिने या जगाचा निरोप घेतला. ती महिला ख्रिश्चन समाजातील होती. अमोल शांतपणे त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. दुसरीकडे गावातील लोक त्या महिला सानिकाला मृतदेहाला स्मशानभूमीत पुरतात, कारण ती एक ख्रिश्चन महिला असती आणि तिचे अंत्यसंस्कार पूर्ण करून गावातील सगळे लोक तिथून निघून जातात. त्यानंतर अमोल अजिंक्यला म्हणतो, अजिंक्य आज आपण खूप थकलो आहोत, चला संध्याकाळी इथेच बसून थोडी दारू पिऊ. अजिंक्य म्हणतो, काही हरकत नाही, मी सुद्धा तुझ्यासोबत थोडी दारू पिईल. अशा प्रकारे पूर्ण दिवस निघून जातो. संध्याकाळी साधारण 5 वाजण्याच्या सुमारास अमोल अजिंक्यला म्हणतो, अजिंक्य हे पैसे घे आणि जवळच्या दारूच्या दुकानातून जाऊन दारू घेऊन ये. त्यानंतर अमोल अजिंक्यला काही पैसे देतो. अजिंक्य ते पैसे घेऊन जवळच्या दारूच्या दुकानात जातो. तिथून दारू विकत घेतो आणि पुन्हा स्मशानभूमीत परत येतो. स्मशानभूमीत आल्यानंतर हे तिघे पुन्हा आपल्या कामामध्ये व्यस्त होतात. पण त्याचवेळी अमोल स्नेहाला म्हणतो, स्नेहा चल, मला तुझ्यासोबत काही महत्त्वाचं बोलायचं आहे, आपण थोडं एकांतात जाऊया. स्नेहा अमोलसोबत एकांतात जाते. अजिंक्य हे सगळं पाहत असतो. आता अमोल स्नेहाला म्हणतो, स्नेहा आजची संपूर्ण रात्र तुला माझ्यासोबत स्मशानभूमीत घालवावी लागेल. स्नेहा म्हणते, आज माझी तब्येत ठीक नाही, मी आज तुझ्यासोबत स्मशानभूमीत थांबू शकणार नाही. अमोल तिचं बोलणं ऐकताच खूप नाराज होतो. तो म्हणतो, आज तुला माझ्यासोबत वेळ घालवावाच लागेल. पण स्नेहा मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहते. ती म्हणते, जर तुझं हे असं सुरू राहिलं तर मी आत्ताच तुझ्या दोघांना सोडून माझ्या घरी निघून जाईल. तेव्हा अमोल म्हणतो, ठीक आहे, तू काळजी करू नको, मी तुला काही पैसे देतो आणि तू तुझ्या घरी जा. त्यानंतर अमोल स्नेहाला काही पैसे देतो. स्नेहा ते पैसे घेते आणि दिवसभराचं काम संपल्यानंतर ती आपल्या घरी निघून जाते. आता त्या स्मशानभूमीत फक्त अमोल आणि मजूर अजिंक्य हे दोघेच उरलेले असतात. अंधार देखील पडलेला असतो. अमोल आणि अजिंक्य स्मशानभूमीत बसूनच दारू प्यायला सुरुवात करतात. रात्री साधारण 9 वाजण्याच्या सुमारास दोघांनाही चांगली नशा झालेली असते आणि जसं अमोलला जास्त नशा होते तसं त्याच्या मनातील शैतान जागा होतो. तो मनात विचार करू लागतो, हा स्नेहा जर तिच्या घरी निघून गेली, आता आजची रात्र मी कोणासोबत घालू. तेवढ्यात अमोल आपला मित्र अजिंक्यला म्हणतो, अजिंक्य आज या स्मशानभूमीत एक ख्रिश्चन महिलेचा मृतदेह पुरला आहे आणि लोक म्हणत होते ती महिला खूप सुंदर होती. अजिंक्य म्हणतो, हो खरंच ती खूप सुंदर होती. त्यानंतर अमोल फक्त एकच गोष्ट म्हणतो, आज रात्री मला त्या महिलेच्या मृतदेहासोबत माझा वेळ घालवायचा आहे. हे शब्द ऐकताच अजिंक्य घाबरतो. तो म्हणतो, या चुकीच्या कामात मी तुझी साथ देणार नाही. अमोल म्हणतो, तू माझी साथ देऊ नको, हे सगळं काम मी एकटाच करेल.
त्यानंतर अमोल जवळ पडलेली कुदळ उचलतो आणि सानिकाच्या कबरीसमोर जाऊन ती कबर खोदायला सुरुवात करतो. अजिंक्यला हे सगळं पाहत नाही. तो म्हणतो मी गावात परत जातो. असं म्हणून अजिंक्य त्या स्मशानभूमीतून निघून आपल्या घरी परत जातो. पण दुसरीकडे अमोल सानिकाची कबर खोदत असतो आणि जशी ती कबर पूर्णपणे उघडते तसा तो सानिकाचा मृतदेह बाहेर काढतो. मृतदेह बाहेर काढल्यानंतर अमोल त्या मृतदेहाचा अत्यंत अनादर करणारे आणि गंभीर स्वरूपाचे कृत्य करतो. जेव्हा त्याचा विकृत हेतू पूर्ण होतो तेव्हा तो पुन्हा सानिकाचा मृतदेह त्याच कबरीमध्ये पुरून टाकतो. पण पुढे जाऊन हाच प्रकार अमोलच्या आयुष्यात एक मोठे वादळ निर्माण करणार होता याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. अमोल हे सगळं करून पुन्हा स्मशानभूमीत बराच वेळ बसून दारू पित राहतो. रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या घरी परत येतो. अशा प्रकारे संपूर्ण रात्र निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 8:30 वाजण्याच्या सुमारास अमोलला जाग येते. तो पाहतो की त्याच्या घराच्या दरवाजावर कुणीतरी टकटक करत असतं. अमोल दरवाजा उघडतो तर समोर सरपंच रामराव उभे असतो. रामराव घरात येतो आणि विचारतो स्मशानभूमीत किती काम पूर्ण झालंय. अमोल म्हणतो अजून तर कामाची सुरुवात झाली आहे, अजून 10-15 दिवसाचं काम बाकी आहे. त्यानंतर अमोल सरपंचाला म्हणतो मला 5,000 रुपयांची गरज आहे, माझ्या मजुरांचे पैसे देखील द्यायचे आहे. रामराव म्हणतो काही हरकत नाही, मी तुला 5,000 रुपये देतो. त्यानंतर सरपंच अमोलला 5,000 रुपये देतात. पैसे मिळाल्यामुळे अमोल खूप आनंदी होतो. पण जाताना रामराव म्हणतो आज मी स्वतः स्मशानभूमीत येऊन पाहणार आहे की तू किती काम पूर्ण केलंय. त्यानंतर रामराव तिथून निघून जातो. थोडा वेळ गेल्यानंतर अमोल ते पैसे घेऊन सरळ स्नेहाच्या घरी जातो. तो स्नेहाला आवाज देतो. स्नेहा दरवाजा उघडते आणि अमोल घरात प्रवेश करतो. त्यानंतर स्नेहा म्हणते मला 2 दिवसासाठी माझ्या माहेरी जावं लागणार आहे. माझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे, मला 2,000 रुपयांची खूप गरज आहे. पण अमोल हा खूप चलाक माणूस असतो. त्याच्याबद्दल स्नेहाला अजूनही पूर्ण माहिती नसते. अमोल म्हणतो स्नेहा मी तुला पैसे नक्की देईल, पण तुला माझ्यासोबत शरीर संबंध करावे लागतील. हे ऐकताच स्नेहा मजबूर होते, कारण तिला पैशांची खूप गरज असते. ती म्हणते मला 2,000 रुपये द्या, मग मी तुझ्यासोबत शरीर संबंध करेल आणि त्यानंतर माहेरी निघून जाईल. त्यानंतर अमोल तिला 2,000 रुपये देतो. स्नेहा स्वतः अमोलचा हात धरून त्याला आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाते. खोलीत गेल्यानंतर ते दोघे परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवतात. दोघेही आपापल्या इच्छा आणि गरजा पूर्ण करतात. जशी दोघांची इच्छा पूर्ण होते तसं स्नेहा म्हणते मी 2 दिवस कामावर येणार नाही. अमोल म्हणतो काही हरकत नाही, तू कोणतीही काळजी करू नको, मी सगळं काम स्वतः सांभाळेल. त्यानंतर अमोल तिथून बाहेर पडतो. तो सरळ अजिंक्यच्या घरी जातो. अजिंक्यला आवाज देतो. अजिंक्य बाहेर येतो आणि त्यानंतर अमोल आणि अजिंक्य दोघे पुन्हा स्मशानभूमीकडे निघतात. स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर ते दोघे पुन्हा काम सुरू करतात. ते काम करत असताना गावचे सरपंच रामराव तिथे येतात. रामराव पाहतात की काम अजून सुरुवातीच्या टप्प्यातच आहे. रामराव अमोलला म्हणतो अमोल पुढच्या 15 दिवसाच्या आत हे सगळं काम पूर्ण झालं पाहिजे. जर काम पूर्ण झालं नाही तर मी तुझे पैसे कापेल. अमोल म्हणतो सरपंच साहेब तुम्ही कोणती काळजी करू नका, मी 15 दिवसाच्या आतच हे संपूर्ण काम पूर्ण करेल. सरपंच रामराव समाधानी होतं. ते म्हणतात ठीक आहे, मी आता गावात जातो, तू काम करत राहा. असं म्हणून सरपंच रामराव गावाकडे परत निघून जातो. अमोल आणि अजिंक्य दोघे पुन्हा कामाला लागतात. काम करता करता संध्याकाळचे साधारण 6 वाजतात. अजिंक्य म्हणतो आजही माझं मन होतंय की ते स्मशानभूमीत बसून दारू पिऊ. तेव्हा अमोल म्हणतो तुझी इच्छा पूर्ण करतो, तू मला काही पैसे दे आणि दारूच्या दुकानातून दारू घेऊन ये. अजिंक्य पैसे घेऊन सरळ दारूच्या दुकानात जातो. तिथून 2 दारूच्या बाटल्या विकत घेतो. दारू घेऊन तो पुन्हा स्मशानभूमीत माघारी येतो. त्यानंतर अमोल आणि अजिंक्य दोघे स्मशानभूमीत बसून दारू प्यायला सुरुवात करतात. दारू पिता पिता रात्रीचे साधारण 10 वाजतात. जशी अमोलला जास्त नशा चढते तसा त्याच्या मनातील विकृत विचार पुन्हा जागे होतात. तो अजिंक्यला म्हणतो हे बघ अजिंक्य, आज स्मशानभूमीत दूरदूरपर्यंत कुणी नाही. त्या महिलेचा मृतदेह अजूनही इथे पुरलेला आहे. पुढे त्यांची चर्चा त्या मृतदेहाचा अनादर करण्याच्या बेकायदेशीर आणि विकृत कृत्याबद्दल होते. त्यानंतर दोघे त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी पुढे घडणाऱ्या घटनांमुळे त्यांना रंगेहात पकडले जाणार असतं.
त्यानंतर अमोल जवळ पडलेली कुदळ उचलतो आणि कुदळ घेऊन सानिकाच्या कबरीकडे जातो. तो ती कबर खोदायला सुरुवात करतो. पण जशी कबर पूर्णपणे उघडते तसा अमोल त्या कबरीतून सानिकाचा मृतदेह बाहेर काढतो. मृतदेह बाहेर काढल्यानंतर अमोल त्या मृतदेहाचा अत्यंत अनादर करणारे आणि विकृत कृत्य करू लागतो. त्याचा विकृत हेतू पूर्ण झाल्यानंतर अमोल आपला मित्र अजिंक्यला म्हणतो, अजिंक्य आता तू देखील. अजिंक्य देखील त्या चुकीच्या कृत्यात सहभागी होण्यासाठी तयार होतो. त्या रात्री अजिंक्य देखील त्या महिलेच्या मृतदेहाचा अनादर करणाऱ्या त्या बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी होतो. पण त्या दोघांना याची अजिबात कल्पना नसते की आजच्या रात्री त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे. त्याचवेळी स्मशानभूमीच्या अगदी जवळ गावातील 4 तरुण बसून पार्टी करत असतात. त्यांच्यापैकी एकाचं नाव आरिफ असतं. आरिफ आपल्या मित्राला म्हणतो, मी जरा लघुशंकेला जाऊन येतो. आरिफ लघुशंकेसाठी स्मशानभूमीच्या दिशेने जातो. तेवढ्यात त्याची नजर अजिंक्यवर पडते. तो पाहतो की अजिंक्य एका महिलेच्या मृतदेहासोबत अत्यंत घृणास्पद आणि विकृत कृत्य करत असतो. हे दृश्य पाहताच आरिफ मोठ्याने ओरडू लागतो. तो लगेच आपल्या इतर 3 मित्रांना तिथे बोलावतो. क्षणात ते चौघे मिळून अमोल आणि अजिंक्यला जागीच पकडतात. ते दोघांना बेदम मारहाण करतात. इतकी मारहाण करतात की दोघेही अर्धमेले होतात. त्यानंतर आरिफ गावचे सरपंच रामराव यांना फोन करतो. तो जवळच्या पोलीस ठाण्यात फोन करून संपूर्ण घटनेची माहिती देतो. साधारण 1 तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. पोलीस तिथे पोहोचल्यानंतर पाहतात की एका महिलेचा मृतदेह कबरीबाहेर पडला आहे. त्यानंतर पोलीस आरिफला विचारतात, हे दोघे या महिलेच्या मृतदेहासोबत नेमके काय करत होते. तेव्हा आरिफ त्या दोघांची संपूर्ण काही कृत्य पोलिसांसमोर सांगू लागतो. त्यानंतर पोलीस अमोल आणि अजिंक्य या दोघांना ताब्यात घेतात आणि त्यांची चौकशी करतात. कठोर चौकशी दरम्यान दोघेही आपला गुन्हा कबूल करतात. ते सांगतात की त्यांनी या महिलेच्या मृतदेहाचा अनादर करणारे बेकायदेशीर कृत्य केले आहे. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलीस त्यांना अटक करतात आणि पोलीस ठाण्यात घेऊन जातात. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाते. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.